मिळालेत आणि पप्पांनी इकडे बांगडे भरायला घेतलेत. तर चला आपण पण त्यांना थोडीफार मदत करूया, कारण घरी जाईपर्यंत एक 15 मिनिटाचा वेळ आहे, तोपर्यंत मासे आपले भरून व्हायला पाहिजेत. मित्रांनो गाडीमध्ये आलो आहे आणि आपल्या बोटमधून या छोट्या बोटमध्ये आता मासे ट्रान्सफर केलेत, कारण आता जायचं आहे घरी आणि उद्या सकाळी आता डायरेक्टली आपण मिळणार आहोत मालवण मार्केटमध्ये. तर मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि आपले बघा 4 टोपले बांगडा होता आणि थोडीशी समाकी होती. थोडेसे बांगडे राहिलेत पण ते मी ठेवलेत, विकायचे नाही, कारण त्याला काय व्हॅल्युएशन येईल माहीत नाही कोणते. तर मित्रांनो आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजले 7:15 आणि आत्ता जस्ट आमची जाळी मारून झालेली आहेत. मित्रांनो आज एका वेगळ्या प्रकारासाठी आलं मित्रांनो. बुडाव बंदीचीच मासे म्हणजे सेम बुडावाचीच जाळी, पण त्यांना आपण उप्त केलं, म्हणजे एकदम सरफेस लेवलला राहायला पाहिजे पाण्याच्या अशा प्रकारे. आणि काल पण आलो होतो आणि काल आपल्याला एक 9, 9:30, 10 टोपले बांगडा मिळाला होता आणि आज पण सेम त्याच स्पॉटवरती आहोत. तर आज बघूया आपल्याला काय काय मिळते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचा पण व्हिडिओ बांगड्याचा होणार आहे आणि धमाल आणि काम होणार, कारण मित्रांनो गेले 8 दिवस इकडे या एरियामध्ये बांगडा मिळतोय आणि माझी तयारी नव्हती बोटीची, त्याच्यामुळे आपण लेट आलो. तर कालचा दिवस तर एकदम सक्सेसफुल झाला, म्हणून म्हटलं काल एक दिवस व्हिडिओ केला नाही, कारण ट्रायल बेसवरती आपण आलो होतो. आणि आज बघूया आपल्याला आता काय काय मिळतं. आज गाडी वगैरे मारून व्यवस्थित टायमिंगवरती झाली आणि अजून बोटमध्ये लाईट लावली नाही असं कारण तुम्हाला म्हणतो. आजूबाजूला मित्रांनो डॉल्फिन मासे असतात, त्याला आपण गादवड म्हणतो मालवणी भाषेमध्ये. आणि ते डॉल्फिन मासे काय करतात, जर त्यांना थोडा तरी चुकावं लागला ना, इकडे बोट आहे म्हणून, तर ते जाळ्यातले मासे खात 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 चालतात आणि पूर्ण जाळ्यांची वाट लागते. मासे पण मिळत नाही, जाळ्यांची पण वाट लागते. त्याच्यामुळे लाईट अजून पेटवलेली नाही आहे. मोबाईलच्या फ्लॅशलाईटवरती शूटिंग सध्या चालू आहे. तर चला लगेच व्हिडिओला चालू करूया. पण त्या अगोदर जर नवीन आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करा, म्हणजे व्हिडिओ आपला सर्च चालेल. चला तर इकडे बघा पप्पानी बोटमध्ये पाणी मारायला घेतलं आहे, कारण काल आपण आलो होतो तेव्हा बोट धुतली नव्हती आणि जर जास्त बुळबुळीतपणा बोटमध्ये झाला तर थोडा वारा वगैरे झाला की नंतर हातपाय असे सुळसुळतात. त्याच्यामुळे आपण बोटमध्ये पहिल्यांदा पाणी मारतो. मित्रांनो ही बोट कोणाची, तर ही बोट पण आमचीच आहे आणि ही बोट आम्ही जवळपास 2000 पप्पा किती सालामध्ये 18-19 ना काय हो काय म्हणतास 2018-19 सालामध्ये जवळपास घेतलेली, म्हणजे 7-8 वर्ष झाली. बघा अजून बोट एकदम टकाटक आणि व्यवस्थित आहे. 32 फुटी मित्रांनो बोट आहे आणि सगळ्यात जास्त हाईटला बांधली होती तेव्हा, आणि त्याला आउटबोर्ड इंजिन आहे. तर आता आपण आलो आहे मी, पप्पा आणि म्हणून अधिक जण. लाईट वगैरे ते बांधलेली आहे, झेंडा पण लावला आहे बोटला, कारण बोटला झेंडा कंपल्सरी पाहिजे. तर थोड्या वेळाने बघूया लाईट चालू करणार आहोत. आणि या बोटमध्ये बघा एकदम कम्फर्टेबल वगैरे वावरायला मिळतं, कारण इंजिन त्याचं बॅक साईडला आहे त्याच्यामुळे. तर आज नवीन काहीतरी बघायला मिळेल, नवीन काहीतरी शिकायला मिळेल. तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया. तर मित्रांनो बरोबर रात्रीचे 8 वाजलेत आणि कॅनराच्या लाईटी बघा एकदम स्पष्ट, कारण आपण एकदम जवळच आहोत. म्हणजे सर्जाकोट खाडीमध्ये निघाल्यानंतर जवळपास एक 10 मिनिटावरती आपण येऊन थांबलो आहे. फक्त 10 ते 15 मिनटं मॅक्स टू मॅक्स एवढ्या जवळच. म्हणजे लाईटींवर तुम्हाला अंदाज येत असेल. आणि मुन्नाने तयारी करायला घेतली, लाईट पण बोटीमधली ऑन केली, बाकीच्यांनी पण लाईटी पेटवल्यात. तर चला आपण गाडी ओढायला घेऊया फटाफट, म्हणजे रिझल्ट पण काय असेल तर लगेच आपल्याला मिळेल. चला तर मित्रांनो बघा जाळी ओढायला घेतली आणि थोड्याच वेळात आपल्याला थोडे थोडे बांगडे मिळायला चालू झाले. मित्रांनो आत्ताचा हा जो वेळ आहे ना, तो मासा पडण्याचा आहे. थोडीशी घाई झाली, 10 मिनिटं आधी सोडायला घेतली आणि आता जो मासोळी येते ती साधारणतः जिवंतच अशी येते. तर चला थोड्या वेळाने तुम्हाला मासे दाखवत राहील, कारण तळ्यांमध्ये कधी कधी घन मासोळी येते तेव्हा नक्कीच दाखवेन आज मी तुम्हाला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि स्किप करून अजिबात बघू नका, जेणेकरून संपूर्ण व्हिडिओची मजा तुम्हाला घेता येईल. तर मित्रांनो आपली 7 जाळी ओढून झालेली आणि आपण बर्फासाठी म्हणून घरी फोन लावायचा असतो किंवा बर्फ आणून ठेव. सगळ्या गोष्टी मॅनेज इथूनच कराव्या लागतात, कारण त्यांना तिकडे घरी बसून अंदाज नसतो की आपल्याला किती काय मिळालं. तर 7 जाळी ओढून थांबलो आहे. मध्ये कुठेतरी फुटखड बांगडा आहे, तो तुम्हाला मागे दाखवेन नंतर गेल्यानंतर, कारण वाटूनच घेतो आहे. एकदम जाळी ओढून झाल्यानंतर मागे तुम्हाला दाखवेन की आपल्याला काय काय मिळालं ते. तर थोडा 1-2 मिनटासाठी म्हणून रेस्ट घेतो आहे. बाकीच्या बोटी ओढून चालल्यात पण आणि पोचल्या पण असतील काही घरी, पण आम्ही काय करतो आहे, आम्ही जाळी पूर्ण वाटावतो आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो आहे. तर चला
जाळी ओढायला परत घेऊया. थोडंसं पाणी मागवलं होतं पप्पांना सांगितलं थोडंसं पाणी द्या, कारण तहान लागते. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात. तर पाणी वगैरे पिऊया आणि लगेच जाळी ओढायला घेऊया. मित्रांनो बघा, आता जाळी ओढण्याचं काम चालू आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये बांगड्याची साईज बघा मित्रांनो कसली आहे, कडकडीत. आणि त्याच्यामध्ये छोटा बांगडा पण आहे मित्रांनो, असं नाही की सगळेच मोठे आहेत. तर बघा मध्ये मध्ये बांगडे येत आहेत. पप्पा आणि मुन्ना मागे वाटा होते, वरती बांगडा जास्ती नाही आहे तेवढ्या प्रमाणात. 2-3 बांगडे फक्त वरती आले, बाकी सगळे खाली. त्याच्यामुळे जे वाटावून टाकतायत ते मागे टाकतात, त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये मी मासे दाखवू शकत नाही. पण नक्कीच एकदा एंडिंगला म्हणजे जाळी सगळी ओढून झाल्यानंतर 100% दाखवणार सगळे मासे काय काय मिळाले. आणि आता जवळपास 9:30 होत आलेत मित्रांनो. तर चला जाळी ओढायला जाऊया, कारण मुन्ना थांबला आहे, आपली वाट बघतोय. जास्त वेळ आपण थांबू पण शकत नाही, असा विषय. तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून झालेलीच आणि मागावरती बघा पाल वगैरे घालून रेडी केले. फक्त बघा समोरच्या दिशेने फक्त 3च बांगडे आहेत. साईज आहे बांगड्याची, साईज बघा काय खतरनाक. तर मुन्नाने मागे इंजिन पण स्टार्ट मारले आणि आता आपल्याला जायचं आहे मागे बांगडे भरायला. कारण आता जाता जाता काम काय नाही, 10 मिनटं, तर ते 10 मिनटामध्ये बांगडे वगैरे भरून व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे एकदा पगार सोडला की डायरेक्टली उतरून घरी जायला बरं पडेल. म्हणून चला आता मागे जाऊया. मागे जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मिळाले ते. तर मित्रांनो मगाशी वाटावताना दाखवायला मिळत नव्हतं, त्याच्यामुळे मागे येऊन, कारण मी असतो पुढे, तर पुढे असल्यानंतर काय होतो विषय की मागे पप्पा आणि मुन्ना असतात, तर वाटवत असतात. तर हे बघा एवढे सगळे आपल्याला बांगडे मिळालेत आणि पप्पानी इकडे बांगडे भरायला घेतलेत. तर चला आपण पण त्यांना थोडीफार मदत करूया, कारण घरी जाईपर्यंत एक 15 मिनिटाचा वेळ आहे, तोपर्यंत मासे आपले भरून व्हायला पाहिजेत. बघा असे आता हे पाणी जे आहे ना, हे समुद्रातच खारं पाणी आहे, पण या पाण्याला बेर काय जाम, त्याच्यामुळे पाण्याचा कलर असा चॉकलेटी वाटतो. तर चला काही हरकत नाही, बांगडे भरायला घेऊया. अंदाजे 4 ते 5 पूल होतील, जास्तीत जास्त झालेत तर उद्या सकाळी मार्केटमध्ये गेल्यावरती समजेल, कारण आपण हा व्हिडिओ मार्केटमध्ये जाईपर्यंत बनवणार आहोत पूर्ण. मित्रांनो गाडीमध्ये आलो आहे आणि आपल्या बोटमधून ह्या छोट्या बोटमध्ये आता मासे ट्रान्सफर केलेत, कारण आता जायचं आहे घरी. आणि उद्या सकाळी आता डायरेक्टली आपण मिळणार आहोत मालवण मार्केटमध्ये. तर मित्रांनो सुरमईचे भेटलेत ना, ते बघा छोटे एकदम बेबी सुरमई आहेत आणि सगळ्यात वरती ठेवलेले आहेत. तर चला पहिल्यांदा घरी जाऊया आणि मस्तपैकी माशांना आयसिंग वगैरे करूया. तर मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सगळे मासे वगैरे गाडीवरती लोड केलेत. आणि हे बघा अशा प्रकारे ठेवावे लागतात. टोपल्या घेतल्या 4 फक्त. याच्यामध्ये जी सनाकी होती ती सनाकी याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये तांबूसे आहेत आणि खाली सगळा बांगडा आहे. तर चला हे आता बांधून घेऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर जाऊया मालवण मार्केटमध्ये. तर मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि आपले बघा 4 टोपले बांगडा होता आणि थोडीशी सनाकी होती. थोडेसे बांगडे राहिलेत, पण ते मी ठेवलेत, विकायचे नाही, कारण त्याला काय व्हॅल्युएशन येईल माहीत नाही. कोणत्या शेवटला ठरू. पण आज मालवण मार्केटमध्ये गर्दी मित्रांनो जाम आहे बघा, जबरदस्त मार्केट भरलेलं आहे. आणि बांगड्याचा रेट सांगतात 1200 रुपये. सनाकीचा रेट अजून सांगितलं नाही, कारण ते माझ्या मते पुकारतील. तर बघूया आता किती पैसे येतात आणि काय होतं ते. 800 रुपये 900 रुपये 800 रुपये सनाकी 800 रुपये 800 रुपये होईल 800 रुपये 800 रुपये 800 रुपये 800 रुपये हे बघ 800 आले 800 रुपये 800 रुपये 800 आले 800 रुपये 805 आली 805 810 815 830 हे किती संजय बांगडे माझ्या नाही, बांगडे माझ्या नाही. 840 हे आमचे नाही, आमचे 800 रुपये 840 840 845 845 850 855 हे 2300 आणि हे 800 855 860 65 870 870 800 रुपये 870 870 885 890 895 900 रुपये 900 सनाकी 900 रुपये
900 रुपये गो रेखा सणाची 900 900 रुपये खवळी 500 रुपये बांगडे 800 रुपये हे 2300 रुपये 400 नाही मागचं 900 रुपये खवळी 500 वाजता ते मित्रांनो आज बांगड्याचा मासा खूप आहे आणि त्याच्यामुळे सगळी धांदल बघा गडबड चालू आहे तिकडे तिकडे 800 रुपये 900 भावाची नाही रे बांगडा बसलो होतो चकचकीत काय तो छान दिले सगळी धांदल गडबड चालू आहे कारण सगळ्यांना आता बांगडा भेटलेला आहे तर बघूया आता काय रेट होता आता 800 सांगितलेत परत 1200 मागे सांगितले तर आता 800 सांगितलेत आता बघूया 800 मित्रांनो बघा मार्केटमध्ये बांगडा जास्त आहे त्याच्यामुळे आता रेट हळूहळू कमी होत चालला आता 700 रुपये टोपलीवर आला आहे आपल्या टोपल्या अजून गेले नाहीत पण 700 रुपये टोपली थोड्या वेळाने माझ्या मते 600 आणि 500 रुपयाने पण होईल कारण सगळीकडे बांगडा भेटलेला आहे जास्तीत जास्त बांगडा आहे बघा इकडे बांगडा प्रत्येक बोटीला 7-8 जरी टोपले झाले ना तरी 40-50 बोटे जात असतात किती झाले ते बघा त्याच्यामुळे मित्रांनो रेट डाऊन होत चालतो हळूहळू मित्रांनो 2 टोपल्या दिलेल्या आहेत आणि बांगड्याच्या 700 रुपयाने दिल्यात आणि सुरमई अजून बाकी आहे आणि ते गोबरे मला गरबायला भेटलं तर ते पण घेऊन आलो होतो तांबूशीचा काय तांबूशी किलोवर घेतात आणि हे जे गोबरे असतात ना ते पुकारायला इथे सांगतात म्हणून ते खाली घेऊन आलो तांबूशी आपल्याला 1 किलो होते आणि आता सुरमई वगैरे बाकी आहेत बघू आता याचे किती रुपये येतात ते आता मित्रांनो शेवटची एक टोपली राहिली ती टोपली आपण दिली 600 रुपयाने आणि सुरमईच्या आता सांगतात छोट्या सुरमईचे 1200 रुपये बघूया चला अजून किती रुपये येत आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल मासेमारीची आवड असेल मोठमोठे मासे बघायचे असतील मासेमारी बांगड्याची बघायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय